नमस्कार मित्रांनो, मी तुषार काटकर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती राईड अँड एक्सप्लोअर. सो आजची आपली राईड असणार आहे मुंबई ते उदयपूर. येस, आपण उदयपूरची राईड करतोय आणि ही माझी सगळ्यात मोठी राईड असणार आहे आत्तापर्यंतची. आणि आपली डॉमिनार फर्स्ट टाईम महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहे. सो खूप एक्सायटेड आहे या राईडसाठी, खूप वाट पाहत होतो आणि फायनली तो दिवस आज आलाच. तर मित्रांनो, आता आपण पोचलोय तर वसई क्रीक ब्रिज. आता तास मॉर्निंग येऊन ट्रॅफिक थोडी कमी आहे आणि मे बी दिवाळीचा टाईम आहे आणि संडे आहे म्हणून ट्रॅफिक कमी आहे ना, तर इथे खूप ट्रॅफिक असते. येस, आता आपण महाराष्ट्र आणि गुजरात या बॉर्डरला आता आपण बॉर्डर क्रॉस करतोय. फर्स्ट टाईम आपली डॉमिनार महाराष्ट्राच्या बाहेर चालली आहे. खूप एक्साइटमेंट आहे, आज भारी दिवस आहे आजचा. फर्स्ट टाइम आपला डॉमिनरचा एक्सपिरियन्स आपण महाराष्ट्राच्या बाहेर घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता गाड्यांची चेकिंग चालू आहे. आता आपण महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये एंटर करतोय. आपला पहिला ब्लॉग महाराष्ट्राच्या बाहेर. येस, खूप गाड्यांची चेकिंग चालू आहे, खूप बाईकवाल्यांसाठी तेवढी नाही आहे. आणि आता सकाळचा नाश्ता आता गुजरातमध्येच होणार. 7 वाजता निघाले, 9च्या टायमिंगच्या आसपास नाश्ता करायचा प्लॅन आहे. तर वाजलेत 8:45. बघूया आता पुढे ढाबा मिळते, थांबू नाश्त्यासाठी. पुढची अपडेट देतो नाश्त्यानंतर. ब्रेकफास्ट झालेला आहे. ब्रेकफास्ट करून आता निघतो आम्ही. सुरत अजून 120 किलोमीटर सुरत बाकी आहे. होप सो. मॅप लावला आहे, मॅपवरती ऑलमोस्ट 10 वाजेपर्यंत पोहोचू उदयपूर असं दाखवत आहे. पण बघूया कुठपर्यंत आमची एनर्जी जाते. सो तुम्ही या ब्लॉगचा आनंद घ्या. तर मित्र, सकाळपासून 200 किलोमीटरचा पल्ला आपण गाठलेला आहे आणि वाजले 10. ॲक्च्युली आमचा निघायचा प्लॅन होता सकाळी 4 वाजता. मग रात्री झोपायला उशीर झाला पॅकिंग आणि तयारीमध्ये. मग 3 तास डिले झाला. आम्ही सकाळी 7 वाजता निघालो आणि आता 10 वाजलेत. सुरतला पोहोचेपर्यंत 12 वाजतील. त्याच्यात डिसाईड करू की डायरेक्ट उदयपूरला जायचं की मध्येच कुठेतरी स्टे करायचं. लेट्स सी. होप फॉर द बेस्ट. तुम्ही एन्जॉय करा हा ब्लॉग. हाँ अभी वो किया हाँ. सो गाईज, आता आपल्याला इकडे सबस्क्रायबर आपले वाढलेले आहेत. ॲक्च्युली त्याने आम्हाला पाहिलं इकडे येताना. तर बॅग वगैरे आमची इकडे लागलेली आहे गाडीवरती. तुम्ही गाडी बघू शकता, पूर्ण लोडेड. सो त्यांनी आम्हाला सबस्क्राईब केलं आहे. 2 ते 3 सबस्क्रायबर्स वाढलेत खूप. तर आता आपण थांबलो तर इथे थोडा रेस्ट करायला. खूप ऊन होता ॲक्च्युली. एवढं ऊन होतं की खूप तहान लागत होती. मग श्वेता पण सोबत आहे तर तिला पण थोडं अनइझी वाटत होतं उन्हातून. सो थोडा रेस्ट करत थांबलो आम्ही. हा हॉटेल आहे, हॉटेल रनवे म्हणून. थांबलो तर माझे 4 सबस्क्रायबर वाढलेत. खूप छान होते. स्वतःहून त्यांनी मला विचारलं कुठे जात आहे. मी सांगितलं त्यांना आम्ही उदयपूरला चाललो आहे. एक तर आपला मराठी माणूसच भेटला, आपला भाऊ. त्याने पहिले चॅनलला सबस्क्राईब केला. नंतर जे हॉटेल मालक आहेत त्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला. इथे जेवण वगैरे खूप मस्त आहे. नक्की या रस्त्याला हायवेला जाताना हॉटेल रनवेला नक्की व्हिजिट द्या. खूप छान आहे. त्यांनी मला स्वतःहून ॲप्रिशिएट केलं आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब पण केलं. सर भेटूया आता पुढच्या रस्त्यावरती. आपण आता इथून कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, आत्ता आपण अंकलेश्वरला पोचलो आहे. अंकलेश्वर क्रॉस करतो आहे. आत्तापर्यंत राईड आपली खूप मस्त आणि सुसाट चालू आहे. सो मित्रांनो, आता आपण आहोत गुजरातमधल्या नर्मदा नदीच्या ब्रिजवरती. नदीचं पात्र किती मोठं आणि लांब आहे. सो गाईस, आता फिल अप टाइम चालू आहे.
कसं आहे पेट्रोल इथे? 94. सो मित्रांनो इथे 94 रुपये पेट्रोल आहे. ऑलमोस्ट 10 रुपयाचा डिफरन्स आहे. सो माझे किती पैसे वाचले असतील जर मी 10 लिटर पेट्रोल भरले, म्हणजे 100 रुपये वाचले. 100 रुपयाचा मला मार्जिन मिळाला. विचार करा, हाच पेट्रोल मी मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात भरला असता तर अजून 1100 रुपये गेले असते. आणि इथे माझे ते झाले फक्त आणि फक्त 900 समथिंग. सो खूप मोठा डिफरन्स आहे हा. आता मेन हायवे सोडला आपण, मुंबई अहमदाबाद हायवे सोडला आहे आणि आता वडोदरा हालोल हायवेला लागलो आहे. तर मित्रांनो अचानक मेन रोड सोडून गुगल मॅपने हा रस्ता दाखवला आहे. आणि हा रस्ता ॲक्च्युली आहे, मी बऱ्याच मोटो ब्लॉग व्हिडिओमध्ये पण बघितलं आहे. मोटो ब्लॉगरचं ह्या रस्त्याने जाताना. लेट्स होप्स फॉर द बेस्ट. तुम्ही बघू शकता त्याचा सिंगल रोड आहे आणि लोकल रोड वाटतं एकदम. बघू शकता हा कॅनल रोड पाहिलाय बऱ्याच मोटो ब्लॉगमध्ये. या साईडने रस्ता दाखवतो उदयपूर साईडला जायला. सो मस्त वाटतं आणि खूप मोठा कॅनल आहे हा. या रोडचं नावच कॅनल रोड आहे. इकडून जाऊया. ये रास्ता किधर निकलता है बाहर? ये रास्ता गोधरा पे निकलता है. उधर से भी सेम रास्ता जाता है ना? हाँ, उधर से भी सेम रास्ता है, सेम ही रास्ता है अच्छा, कुछ फर्क नहीं है ना? ना, कुछ फर्क नहीं है. आपको कहाँ जाने का है? हो, उदयपुर जाने का है. उदयपुर इधर से भी जाएगा. जाएगा. हाँ, रास्ता अच्छा है. ठीक आहे, चलो थँक्यू. तर मित्रांनो खूप भारी सनसेट, खूपच सुंदर तुम्ही बघू शकता. खूप मन भारावून गेलं. इथे थांबण्याचा मोह आवरला नाही. सो इथे थांबून थोडेसे रील्स आणि फोटोशूट केला आम्ही. आता इथून पुढे निघतो उदयपूरच्या रस्त्याला. आता उशीर झालेला ऑलरेडी खूप. ओ शिट, ॲक्सिडेंट झाला वाटतं. ओ माय गॉड, ते बघा ॲक्सिडेंट झाला आहे. तो माणूस रस्त्यावर झोपला आहे. होप्स सगळं ठीक असेल. काळजीपूर्वक गाडी चालवा, काळजीपूर्वक रस्ता क्रॉस करा. काळजी घ्या रे सगळ्यांनी. ओ हाय, बच्चा पार्टी, बच्चा कंपनी. The next day. तर कसा होता कालचा प्रवास? सो नमस्कार मित्रांनो. सो कालचा आम्ही 600 किलोमीटरचा प्रवास करून फायनली ठरवलं की कुठेतरी स्टे करूया. कारण का ऑलमोस्ट रात्रीचे 9 वाजले आणि रस्ते खूप सुनसान होते या साईडचे. आणि आम्ही उदयपूरच्या अगोदर 100 किलोमीटर अगोदर एक डुंगारपूर म्हणून एक सिटी आहे, तिथे स्टे केला. आणि तिथे एक हॉटेल आहे, बायपासच्या जवळच हॉटेल आहे, एक राज पॅलेस म्हणून. तिथे आम्हाला 1000मध्ये AC रूम पण मिळाली. बऱ्यापैकी छान रूम आहे. इकडून फक्त 100 किलोमीटरचा पल्ला आम्हाला गाठायचा आहे. ऑलमोस्ट 2 ते 2.5 तासाचा रस्ता आहे. निवांत गेलो तरी आता वाजले सकाळचे 7:45. सो
सो आता आम्ही 8:30पर्यंत निघायचं ट्राय करू. सो मित्रांनो, पूर्ण आता तयारी झालेली आहे इथून डुंगारपूरवरून निघण्याची. आपली गाडी बघू शकता तुम्ही, आता फुल लोड झालेली आहे. डॉमिनार आपले फुल एकदम, टँक बॅग, सॅडल बॅग, टॉप बॉक्स आपलं सगळं एकदम फुल रेडी. हा टॉप बॉक्स मी बसवला आहे BSचा. ॲक्च्युली मी मुंबईवरून ग्रँडवरून बसून घेतला. BS आम्हाला 7,500ला भेटला. त्यांच्या ओन साईटवरती 7,800 दाखवत आहे, पण तिथे एक डीलर होता, त्यांनी मला त्यांच्याकडून आणून 7,500ला दिला विथ फिटिंग. मस्त छान आहे. 45 लिटर्सचा आहे हा. सॅडल बॅग तर माझ्याकडे वायटेरचे आहे, ते तुम्हाला माहितीच आहे, ते मी अगोदरपासून वापरतो. हे प्रो बायकरचे ग्लोव्ज घेतले मी. आणि ही टँक बॅग पण आपली अगेन वायटेरची आहे. आणि हा एक माउंट आहे, कॅमेरा माउंट. आणि माझ्याकडे बोबोचा मोबाईल होल्डर आहे. आणि बस दॅट्स इट. ही आपली लोडेड. आणि आता निघतो आपण. आणि आपण इथे एक स्टिकरिंग पण केली आपल्या चॅनलची, राईड अँड एक्सप्लोर. सो दॅट्स इट. आता आपण निघतोय टुवर्ड्स उदयपूर. डायरेक्शन लावली, 2 तास दाखवतात आपल्याला, 104 किलोमीटर. येस, चला. गणपती अप्पा मोरया, मूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो. सो आता आपण जर्नी सुरू केलेली आहे टुवर्ड्स उदयपूर. हे ज्या सिटीमध्ये आपण थांबलो होतो त्या सिटीचं नाव डुंगारपूर. तर मित्रांनो, समोर जो दिसत आहे तो आहे उदयपूर हायवे. सो आता इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे. आणि हा खूप मोठा हायवे आहे, 6 लेन हायवे आहे, 3 लेन इच. सो आता आपण हा हायवे पकडूया आणि जाऊया सरळ उदयपूर. हा हायवे सरळ उदयपूरला जातो आणि खूप सुसाट हायवे आहे. सो मजा येणार आहे त्या हायवेवरती राईड करायला. सो व्हिडिओमध्ये बनून राहा. सो आपण आता क्रॉस करतोय खेरवाडा टोल नाका. हा खेरवाडा टोल नाका आहे राजस्थानचा. हे राजस्थानचे रस्ते एकदम चकाचक यार, मानलं भाई. राजस्थानचे रस्ते ना एक नंबर रस्ते आहेत सगळे, तर ना. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग? तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल
तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सो आता आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत उदयपूरमध्ये आणि हे तुम्ही उदयपूरचे छोटे छोटे रस्ते पाहू शकता. खूप छोटे छोटे रस्ते आहेत. इथून खूप चालवण्यासाठी बोलतात ना, मला खूप थोडासा रिस्की पण वाटत होता. अरे एकदम खूप स्टिफनेस होती आणि खूप पाणीसुद्धा होता आणि ॲक्च्युली व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे ऑलरेडी. आणि मी अगोदर पण सांगितलं माझा थोडा माईकचा इकडे प्रॉब्लेम झाला होता म्हणून मी आता व्हॉईस ओव्हर करतो आहे आणि मला ही व्हिडिओ खूप मोठी आहे म्हणून मी थोडा फास्ट फॉरवर्ड करून दाखवतो आहे. सो नक्की हा व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. हे उदयपूरचे लोकल कसे राहतात इकडे बघा, कसे रस्ते आहेत आणि खरंच खूप छान वाईब आहे इकडे आणि खूप भारी वाटलं उदयपूरमध्ये एंट्री केल्यानंतर. आता ऑलमोस्ट सकाळचे 11:30 वाजलेत आणि आपण आता पोचले उदयपूरमध्ये आणि फटाफट आता आम्ही हॉटेल बघतो आणि स्टेचं सगळं करून घेतो आणि आपल्याला पुढे 2 दिवसातून उदयपूर एक्सप्लोर करायचा आहे. तो आजचा व्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. तुमच्या मित्राला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला गुड बाय.